केम भरदिवसा घरफोडी, 3,15,000चा ऐवज लंपास. केममध्ये भीतीचं वातावरण. करमाळ तालुक्यातील केम येथील जनई वस्तीवर भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सुमारे 3,15,000चा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी करमाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. फिर्यादी रघुनाथ सुखदेव तळेकर वय 55 यांनी दिलेल्या माहितीनुसार 5 एप्रिल रोजी सकाळी त्यांची पत्नी विटाबाई शेजारील शेतकऱ्याकडे कांदा कापणीस गेली होती, तर दुपारी मुलगा सोमनाथ हा डिझेल आणण्यासाठी माढा तालुक्यातील ढवळस येथील पंपावर गेला होता. ते स्वतः घराजवळील आंब्याच्या झाडाखाली आराम करण्यास गेले होते. दरम्यान दुपारी 3 वाजता तळेकर हे पाणी पिण्यासाठी घरी आले असता घराचा दरवाजा उघडा दिसला. घरात डोकावून पाहिले असता घरातील सामान अस्तव्यस्त पडलेले दिसले. लगेच त्यांनी मुलाला फोन करून माहिती दिली. मुलगा पण काही वेळात आला व वस्तीवरील नागरिक जमा झाले. घरात पाहणी केली असता कपाट उघडे दिसले. त्यातील लॉकर तोडून त्यामधील रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचं उघडकीस आलं. यामध्ये 40,000 रुपये रोख, 1.5 लाख रुपयाचे किमतीचे एक सोन्याचे पट्टीतील गंठण, 30 ग्रॅम वजनाचे 1 लाख रुपयाचे एक सोन्याची साखळीतील लॉकेट, 20 ग्रॅम वजनाचे 25,000 रुपये एक पिळ्याची अंगठी असे मिळून 3,15,000 रुपये ऐवज लंपास केला. तळेकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध करमाळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळी पाहणी केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर करीत आहेत. या अगोदरही केममध्ये अनेक छोट्या मोठ्या चोऱ्या झाल्या आहेत, परंतु अद्याप एकाही चोरीचा तपास लागला नाही. त्यामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास उडालेला आहे, अशी चर्चा सध्या रंगत आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी करमाळ तालुका प्रतिनिधी संजय जाधव. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला क्लिक करा.